नांदेड़ वाघाला म्यूनसिपल कॉरपोरेशन इंतखाबात के लिए तशरी मुहिम बाज़ाब्ता तौर पर खत्म हो गई। मुहिम के आखिरी दिन तमाम सियासी जमातों और उम्मीदवारों ने जगह जगह इंतखाबी रैलियों, जलसों और कॉर्नर मीटिंग्स के जरिए राय दहिंदगान से बराह रास्त राब्ता किया और अपने हक में वोट डालने की अपील की। इंतखाबी जलसों में जहाँ वोट मांगे गए, वहीं हरीफ उम्मीदवारों पर तनकीद भी देखने में आई। शाम 5 बजे से तशरी मुहिम की मोहलत खत्म होते ही इंतखाबी सरगर्मियों पर मुकम्मल पाबंदी आयद हो गई है। इसी के साथ ही लाउड स्पीकर के शोर से आवाम को राहत मिली और शहर में इंतखाबी खामोशी साइलेंट पीरियड नाफिज हो गया। पोलिंग के करीब आते ही इंतजामिया मजीद चौकन्ना हो चुकी है। नांदेड़ म्यूनसिपल कॉरपोरेशन इंतजामिया और जिला इंतजामिया ने पोलिंग के तमाम इंतजामात को हतमी शक्ल देना शुरू कर दिया है ताकि वोटिंग पुरअमन, मुनसिफाना और शफाफ अंदाज में हो सके। अमन व अमान बरकरार रखने के लिए पुलिस इंतजामिया ने भी सिक्योरिटी इंतजाम सख्त कर दिए हैं। अब शहर भर की नजरें पोलिंग के दिन पर मरकूज है, जबकि इसके अगले रोज होने वाले वोटों की गिनती से सियासी नक्शा वाज़े हो जाएगा। शहरियों से अपील की गई है कि वो पुरअमन माहौल में अपने जमहूरी हक का इस्तेमाल करे। वहीं दूसरी तरफ नांदेड़ वाघाला म्यूनसिपल कॉरपोरेशन के आम इंतखाबात के पेश नजर जिले में अमन अमान बरकरार रखने के लिए सख्त हिफाजती इकदाम किए गए। इस सिलसिले में जिला कलेक्टर राहुल कार्डिले ने भारतीय शहरी तहफ़्फ़ुज़ ज़ाब्ता 2023 की दफा 163 के तहत 9 जनवरी 2026 को एक हुक्मनामा जारी किया है, जिसके मुताबिक जुमेरात 15 जनवरी 2026 को वोटिंग के आगाज से इख्तिताम तक तमाम पोलिंग स्टेशनों के अतराफ 200 मीटर के दायरे में पाबंदियां नाफिज रहेंगी। हुक्मनामे के मुताबिक इंतखाबी अमल को पुरअमन, बेखौफ और मुनसिफाना माहौल में मुकम्मल करने के मकसद से पोलिंग स्टेशनों के करीब मुख्तलिफ सरगर्मियों पर पाबंदी आयद की गई है। इसमें तमाम सियासी जमातों के खैमे, दुकानें, मोबाइल और कॉर्डलेस फोन, पेजर, वायरलेस सेट, लाउड स्पीकर, तमाम अकसाम के रेडी फरोश, दीगर इलेक्ट्रॉनिक आलात, इंतखाबी काम के अलावा निजी गाड़ियां, पार्टी निशानात की नुमाइश और इंतखाबी ड्यूटी के सिवा किसी मुताल्लिका अफराद के दाखिले पर पाबंदी शामिल है। जिला इंतजामिया के मुताबिक ये इकदाम कानून, नज़्म ज़ब्त को बरकरार रखने और वोटिंग के दिन किसी भी नाखुशगवार वाक़े से बचाव के लिए किए गए हैं। अवाम से अपील की गई है कि वह इन अहकामात की पाबंदी करे और आज़ादाना पुरअमन वोटिंग में ताउन करे। नांदेड़ में 81 सीटों के लिए 500 से जायद उम्मीदवार इंतखाबी मैदान में अपनी किस्मत आजमा रहे हैं। ब्यूरो रिपोर्ट, MCN उर्दू न्यूज। नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणुकीसाठी येत्या 15 जानेवारी रोजी सकाळी 7:30 ते 5:30 या दरम्यान मतदान होणार आहे। यामध्ये आपल्या प्रभाग पद्धती बहुसदस्यीय प्रभाग पद्धती असल्यामुळे प्रत्येक मतदाराला 4 वेळा मतदान करायचं आहे। त्यासाठी ही प्रक्रिया सुलभरित्या समजण्यासाठी, त्यासोबतच या प्रक्रियेमध्ये कशा पद्धतीने मतदान होणार आहे याकरिता महापालिकेने आपल्या मतदारांचं ज्ञान वाढावं आणि त्यांना प्रबोधन व्हावं यासाठी महापालिकेने अभिरूप मतदान केंद्र आपण निर्माण केलेलं आहे। त्यामध्ये आपल्याला ही सर्व प्रक्रिया यावेळी दाखवण्यात येत आहे। मतदार ज्यावेळी आपल्या मतदान केंद्रावरती येणार आहे त्यावेळी आपला मतदान केंद्र अधिकारी त्या ठिकाणी बसलेला असेल। त्याकडे आपलं नाव सांगितल्यानंतर मतदार यादीतील अनुक्रमांक तो यादीतील शोधून सांगेल। तो मतदार क्रमांक आपल्याला का चीटवरती लिहून देईल। तो क्रमांक घेऊन आपल्याला प्रवेश करायचा आहे। तत्पूर्वी आपल्याला ज्या उमेदवारांना मतदान करायचं आहे त्याची मतपत्रिका या ठिकाणी लावलेली असेल। त्यामध्ये प्रथम प्रभागासाठी प्रथम जागेसाठी पांढऱ्या रंगाची, दुसऱ्या जागेसाठी फिकट गुलाबी रंगाची, तिसऱ्या जागेसाठी फिकट पिवळ्या रंगाची आणि चौथ्या जागेसाठी फिकट निळ्या रंगाची मतपत्रिका लावली जाईल। ती पाहून आपल्याला आपले उमेदवार आणि त्यांचं चिन्ह निश्चित करून या मतदान केंद्रामध्ये प्रवेश करायचा आहे। मतदान केंद्रामध्ये प्रवेश केल्यानंतर आपल्याला उमेदवारांचे प्रतिनिधी या ठिकाणी बसलेले दिसतील, जे आपल्याला निरीक्षण करत असतील आपल्या प्रक्रियेचं। हा मतदार आलेला आहे, तो आपला क्रमांक घेऊन मतदान अधिकारी क्रमांक 1 वरती येईल। त्याच्या ओळखपत्राद्वारे त्याची ओळख पटवली जाईल, त्याचा अनुक्रमांक मतदार यादीवरती तपासला जाईल आणि त्याच्या ओळखीचा पुकारा केला जाईल। मनीष बिहारीलाल परदेशी 746। हा मतदार या ठिकाणी मतदान अधिकारी 2 क्रमांकावरती येऊन त्याची मतदार रजिस्टर मध्ये नोंद केली जाईल। त्यासोबतच त्याची वोटर स्लिपही त्याला दिली जाईल आणि अशा पद्धतीने त्यांनी स्वाक्षरी किंवा अंगठा या ठिकाणी करायचा आहे। त्यासोबतच त्यांनी मतदान करण्यासाठी आलेला आहे म्हणून त्याच्या डाव्या हाताच्या तर्जनीवरती मार्कर पेननं मार्किंग करण्यात येईल। ही स्लिप घेऊन तो मुख्य मतदान अधिकारी क्रमांक 3 वरती ज्याच्याकडे
पूर्ण कंट्रोल युनिट असणार आहे, त्याकडे येईल आणि त्याची ओळख पटवल्यानंतर त्याची चिन्ह केल्यानंतर हा कंट्रोल युनिटमध्ये मतदानासाठी यंत्र तयार होईल. पद्धतीनं आता मतदार जो आहे तो प्रत्यक्ष मतदान कक्षामध्ये येणार आहे आणि त्यानंतर त्याला अशा पद्धतीनं ही मशीन दिसणार आहे. त्यामध्ये उमेदवाराच्या संख्येनुसार काही ठिकाणी 2, काही ठिकाणी 3 आणि काही ठिकाणी 4 अशा मशीन दिसतील. तथापि प्रत्येक मतपत्रिका प्रत्येक जागेसाठी ही पांढरा कलर, फिकट गुलाबी कलर, फिकट पिवळा कलर आणि फिकट निळा कलर या पद्धतीनं राहणार आहे. प्रत्येक रंगाच्या आपल्या रंगावरील मतपत्रिकेवरती आपल्याला मतदान करायचं आहे. त्यानुसार हे आता आपल्याला मतदान करून दाखवतील. हे पहिल्या प्रभागासाठी उमेदवारासाठी दाबलेलं आहे. त्यामध्ये मतदान केल्यानंतर त्या ठिकाणी लाल लाईट लागणार आहे. नंतर हे दुसऱ्या उमेदवाराला मतदान करत आहेत, तिथंही लाल लाईट लागणार आहे. त्यानंतर हे तिसरं मतदान करणार आहे, त्यामध्येही लाल लाईट लागेल आणि हे चौथं मतदान करतील. चौथं मतदान केल्यानंतर लाईटसोबत बीप हा आवाज येईल आणि आपली मतदान प्रक्रिया या ठिकाणी संपणार आहे. यानंतर मतदार हा शांततेने बाहेर जाणार आहे. अशा पद्धतीनं एक मतदार हा 4 वेळा मतदान करणार आहे आणि ही प्रक्रिया आपण 600 मतदान केंद्रावरती अशाच पद्धतीनं सर्व कर्मचाऱ्यांना सूचना देऊन पूर्ण करण्यात येणार आहे. येत्या 15 जानेवारी रोजी आपण सर्वांनी आपल्या महापालिकेच्या निवडणुकीकरिता जास्तीत जास्त संख्येनं मतदान करावं असं मी याद्वारे आवाहन करत आहे. नमस्कार, जय हिंद. मी अविनाश कुमार, SP नांदेड. एक शॉर्ट डेमो दाखवणार की त्या दिवशी वोटिंगच्या दिवशी कसा आमची सुरक्षा व्यवस्था आणि काय गाईडलाईन्स राहणार. जे आमची बंदोबस्त जे आहे 200 मीटर पासून स्टार्ट होणार, त्यांच्या मागे पण आमचे बंदोबस्त राहणार, पण 200 आणि 100 मीटर असा आम्ही लाईन आणि आमची बंदोबस्त त्याप्रमाणे ठेवणार. 200 मीटरच्या आतमध्ये पार्किंग किंवा तुमची टेंट, पेंडॉल किंवा असा काही राहणार नाही. पार्टीचे चिन्ह 200 मीटरच्या आतमध्ये राहणार नाही. तो हा झाला एक फर्स्ट 200 मीटरचे आमचे बंदोबस्तची एक आमचे लोक राहणार जे तुम्हाला फ्रिस्क करून आतमध्ये जाण्याची परवानगी देणार. 100 मीटरचे आतमध्ये सुद्धा जे काही गाईडलाईन्स आहेत त्यामध्ये मोबाईल किंवा असा इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स राहणार नाही. 100 मीटरच्या आतमध्ये फक्त वोटर जाणार. वोटर आणि जे कॅन्डिडेट्स किंवा त्यांचे रिप्रेझेंटेटिव्ह लिमिटेड वेळसाठी 3 वेळी कॅन्डिडेट्स किंवा त्यांचे रिप्रेझेंटेटिव्ह जाऊ शकतो. एक वोटिंग करण्यासाठी आणि 2 वेळा बघण्यासाठी की कसा आतमध्ये काय चालू आहे. आणि जे 3 वेळी कॅन्डिडेट्स जाणार त्यांची पण टाइम लिमिटेड ड्युरेशन फिक्स आहे. म्हणजे तुम्ही आतमध्ये जाऊन बसू शकत नाही. आतमध्ये जाऊन 3 वोटर त्यांची वोटिंग संपेपर्यंत तुम्हाला परत बाहेर यायचे आहे. म्हणजे फक्त 3 वाली जायचे आहे मॅक्सिमम आणि लगेच तुम्हाला बाहेर यायचे आहे. तो हा 100 मीटरची आमची एक बाउंड्री झाला जिथे आमची बंदोबस्त राहणार. तसेच वोटिंग कक्षच्या जस्ट बाहेर क्यू मध्ये एक व्यवस्थित लाईन मध्ये वोटर्स राहणार आणि रूम जवळ आमचे एक स्टाफ. इथे पण आम्हाला जे गाईडलाईन्स फॉलो करायचे आहे की आतमध्ये फक्त वोटर जाणार आणि कॅन्डिडेट्स 3 वेळी किंवा त्यांचे रिप्रेझेंटेटिव्ह 3 टाइम्स आतमध्ये जाऊ शकतो जसं मी सांगितलं. आणि आतमध्ये जाऊन कोणाला टोकाटाकी करायचे नाही. कॅन्डिडेट्स किंवा त्यांची रिप्रेझेंटेटिव्हला फक्त ऑब्झर्वेशनचा अधिकार आहे. आणि तुम्हाला काही निगेटिव्ह ऑब्झर्वेशन आहे तिथे प्रिसाइडिंग ऑफिसर किंवा बूथ लेव्हल ऑफिसर राहणार तिथे, त्यांना जाऊन कंप्लेन करा किंवा आमचे पोलीस स्टेशनचे अधिकारी कर्मचारी राहणार त्यांना जाऊन कंप्लेन करा. कोणाला पर्सनली टोकाटाकी करणे, कोणाला प्रश्न विचारणे, ID कार्ड दाखवा असा बोलण्याचा अधिकार कोणाला नाही. हा फक्त जे प्रशासन किंवा निवडणूक अधिकारीचे कर्मचारी आहेत तेच विचारणार. आणि आतमध्ये जाऊन जसा जसा गाईडलाईन्स आणि टेबल्स आहेत लॉ अँड ऑर्डर आणि पोलिसिंग पर्स्पेक्टिव्ह मध्ये आतमध्ये जाऊन कोणी व्हिडिओ, ऑडिओ किंवा मोबाईलची सेल्फी वोटिंग करताना काढणार नाही. अदरवाईज हा एक कॉग्निजेबल ऑफेन्स आहे आणि यावर आम्ही पोलीस स्टेशन मध्ये तुमच्यावर सिरियस गुन्हे दाखल करणार. तर आतमध्ये जाऊन फोटो, व्हिडिओज, सेल्फीज काढणे मनाई आहे, ते करायचे नाही. आतमध्ये जाऊन कोणा वोटर सोबत गोंधळ करणे किंवा त्यांना प्रत्यक्ष जाऊन मदत करणे जोपर्यंत प्रिसाइडिंग ऑफिसर तुम्हाला परवानगी देत नाही कोणी दुसऱ्याला जाऊन मदत करणार नाही.
तो हा झाला आतमध्येच्या 100 मीटर 200 मीटर असा 3 गाईडलाईन्स आहे आमची ज्यांचे की काटकोरपणे पालन आम्हाला करायचे आहे. आणि जे महत्त्वाचा विषय आहे की ते तुमची पेंडॉल वगैरे टाकण्याची परवानगी नाही. 200 मीटरच्या किंवा त्यांच्या पुढे जाऊन तुम्हाला एक टेबल 2 चेअर आणि 3 बाय 1.5 फूटचा तुमचा एक पोस्टर बॅनर तितकेच अधिकार आहे. तिथे पेंडॉल टाकून खूप चेअर टाकणे असा अधिकार नाही. असा जर करणार तो जमावबंदीचा उल्लंघन तसेच आचारसंहिताचा उल्लंघन होणार आणि त्यांच्यावर आम्ही कायदेशीर कारवाई करणार. तो परत एक बार सर्वांना खूप खूप शुभेच्छा वोटिंग दिवसासाठी आणि काउंटिंग दिवशीसाठी. आणि त्या दिवशी आमचे अधिकारी कर्मचारी ग्राउंडवर राहणार, त्यांच्यासोबत समन्वय ठेवून वोटिंगची सर्व कारवाई करायची. थँक्यू सो मच. जय हिंद.